आता बातमी महत्त्वाची। आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी जनजींसोबत संवाद साधतील, तर दुसरीकडे उद्या नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनजींसोबत थेट संवाद होणार आहे। तब्बल 25,000 तरुण या ठिकाणी उपस्थित राहणार असून तरुण विद्यार्थ्यांच्या प्रश्न अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दरम्यान या संपूर्ण संदर्भात आयोजकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूयात। खरं भविष्य खरं तर तरुण पिढी आहे, म्हणजे जेन जी आहे। या सगळ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातले खरं तर प्रश्न जाणून घेण्याचं काम आता सगळेच पक्ष करत आहे। खरं तर काही दिवसापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा त्या तरुणांचे प्रश्न जाणून घेतले होते। आज छात्रों की गुंज म्हणून जो आहे राहुल गांधी पुण्यात कार्यक्रम घेत आहे। मात्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहे ते उद्या नागपुरात भव्य असा कार्यक्रम घेत आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने भव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आला आहे। 25,000 पेक्षा जास्त तरुण जेन जी जे आहे ते उद्या या ठिकाणी संवाद साधला जाणार आहे। खरं तर तरुणांच्या मनातले प्रश्न जाणून घेणे आणि त्यासाठी विकसित भारतच्या अनुषंगाने काय पावलं उचलली गेली पाहिजे या सगळ्याच्या अनुषंगाने आहे। खरं तर काय कार्यक्रम होते या सगळ्या गेल्या 10 दिवसांपासून मंथन फॉर युवा अभियान माननीय देवेंद्रजींना यूथ आयकॉन म्हणून नागपूरमध्ये सुरू आहे आणि या अभियानामध्ये विविध स्पर्धा आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये आतापर्यंत 1.5 लाखपेक्षा विद्यार्थी व तरुणांनी भाग घेतलेला आहे। या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण इथे होणार आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण सोशल मीडियावर नागपूरच्या पाहू शकता किंवा प्रत्यक्षपणे सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व तरुणांचे डिमांड आहे म्हणून आम्हाला VIP पासेस किंवा पासेसची व्यवस्था करावी लागली। हा जो मंच आपण पाहतो या मंचावर नागपूरचे जेनझी आयकॉन्स स्वतः देवेंद्रजींसोबत उपस्थित असतील आणि या रॅम्पवरून समोर जाऊन 4000 ढोल-ताशा वादक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने जे राज्य चालवतात त्या देवेंद्रजींसोबत विश्वविक्रम इथे करणार आहेत आणि हा विश्वविक्रम नागपूरच्या ऐतिहासिक घटना ठरणार आहे। त्यामुळे इथे